आज आपण पाहणार आहोत आयुष्मान भारत कार्ड म्हणजे अर्थात आभा हेल्थ कार्ड याबद्दल माहिती करून घेणार आहोत। म्हणजे आभा हेल्थ कार्ड हे आहे काय, आभा हेल्थ कार्डचे फायदे काय आहेत आणि आभा कार्ड कसे बनवायचे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। तर आभा कार्ड हे आयुष्मान भारत एक हेल्थ कार्ड आहे। 14 अंकी नवीन आणि स्वतंत्र ID क्रमांक असतो, हा प्रत्येक व्यक्तीसाठी दिला जातो। आपल्या आरोग्य माहिती एकाच ठिकाणी साठवण्यासाठी हा आभा नंबर उपयोगी आहे। फक्त आपल्या संमतीवरच आरोग्य माहिती मिळणार आहे। संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात। टेस्ट किंवा जुने उपचार सर्व माहिती एकाच ठिकाणी या नंबरद्वारे प्राप्त होणार आहे आणि आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आभा हेल्थ कार्ड खूपच फायदेशीर ठरणार आहेत। तर चला पाहूया आपण हे कशाप्रकारे आपल्याला काढता येईल आणि कशाप्रकारे हे कार्ड जनरेट करायचं आपण प्रोसेस पाहूया। हे कार्ड आपण आपल्या मोबाईलद्वारेही बनवू शकतो। आभा कार्ड काढण्यासाठी आपल्याला सिम्पली गुगलमध्ये आभा कार्ड टाईप करायचं आहे आणि इंटर करायचं आहे। इंटर केल्यानंतर आपल्यासमोर पहिला ऑप्शन इथे येईल, क्रिएट आभा नंबर आयुष्मान भारत डिजिटल मिशन। ndhm.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे। यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, क्रिएट आभा नंबर। क्रिएट आभा नंबरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हा इंटरफेस दिसेल। यामध्ये आपण पाहू शकता नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ही ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल। इथे ऑप्शन दिसेल आपल्याला क्रिएट आभा नंबर। दोन प्रकारे आपण आपला आभा कार्ड जनरेट करू शकतो, एक युजिंग आधारने आणि एक युजिंग ड्रायव्हिंग लायसनने। तर आपण इथे आधार कार्डद्वारे आपला आभा नंबर जनरेट करणार आहोत आणि आपला आभा कार्ड तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। युजिंग आधार इथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला 4 स्टेपमध्ये आपलं हे कार्ड तयार होणार आहे। कन्सेंट कलेक्शन, आधार ऑथेंटिकेशन, प्रोफाईल कंप्लेशन आणि आभा नंबर क्रिएशन हे शेवटची स्टेप असणार आहे, जिथे आपला आभा नंबर हे जनरेट होणार आहे। आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। मी माझा आधार नंबर टाकून घेतो इथे। आधार नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे। हे संपूर्ण कन्सेंट व्हायचं आहे आणि आय ॲग्री करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इंटर कॅप्चा आन्सर, जो वरती जो कॅप्चा दिसतोय याचा आपल्याला आन्सर इथे टाईप करायचा आहे। तर मी इथे टाईप करतोय आन्सर आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आपला जो आधार कार्डला नंबर रजिस्टर असणार आहे त्यावर एक OTP सेंड केला जाणार आहे। आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवर जो OTP सेंड केला गेला आहे तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपलं इथं पूर्ण डिटेल दिसणार आहे। आपलं नाव वगैरे, आपलं इथे आधार कार्डला जो फोटो आहे तो दिसणार आहे आणि आपण पाहू शकता आपला आभा कार्ड हे जनरेट झालेलं आहे। सिंपल प्रोसेस आहे, मोबाईलद्वारेही आपण ही प्रोसेस करू शकतो आणि आपला आभा कार्ड जे आहे हे आधार कार्डद्वारे आपण तयार करू शकतो। इथे आपण आभा कार्डचा नंबरही पाहू शकतो, आभा कार्डचा नंबर। त्यानंतर आपण एडिट करू शकतो, आपली डिटेल्स असेल ती, ईमेल ॲड्रेस अपडेट करू शकतो, मोबाईल नंबर अपडेट करू शकतो, KYC व्हेरिफिकेशनही आपण इथे करू शकतो। तर इथे सिंपल प्रिंट कार्डचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं जे आभा कार्ड आहे हे आपलं आभा कार्ड प्रिंट करून घ्यायचं आहे। प्रिंटही करू शकतो। इथे आपण डाउनलोड आभा कार्ड करायचं आहे। इथे आपला आभा कार्ड आपण डाउनलोड करूनही ठेवू शकतो।